महिला संख्येत आलेले आहेत पण त्या समाजाची खूप वाटप चालू आज आपल्या संघर्ष बालराव चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्यासारखे मिडल क्लास वर्ग म्हणजे मध्यवर्गीय लोक आहेत जे रोजगारांना 200-300 रोजांना कामं करतात। आज त्यांच्या माध्यमातून त्यांना आज आपल्या संस्थेच्या मार्फत शिलाई मशीन वाटप आणि अन्नपूर्णा सामग्री वाटप दिली गेली। त्याच्यानंतर आपल्या संस्थेचा जो मुद्दा आहे तर आपल्या लेडीजच्या स्वतःच्या पायावर उभा राहणे आणि त्यांना स्वतःवर मार्गदर्शन करून ते एक छोटा मोठा आपल्या संस्थेच्या मार्फत एक व्यवसाय चालू करू शकतात। याचं प्रशिक्षण आपल्या संस्थेच्या मार्फत आपण त्यांना देत असतो। आज आपल्या माध्यमातून आपल्या संस्थेच्या मार्फत असे भरपूर विकट परिस्थितीचे लोक आज चांगल्या पद्धतीने व्यवसायाने डेव्हलप करत आहे आणि त्याच्या माध्यमातून ते ग्रोथ होत आहे आणि अन्नपूर्ण सामग्री आणि शिलाई मशीन आज संस्थेच्या मार्फत आज कमीत कमी 1,500 लोकांना अन्नपूर्ण सामग्री आणि शिलाई मशीन वाटप दिली। भाऊ, ही कल्पना कशी सुचली तुम्हाला? ही कल्पना पहिल्यापासून वर्क करत होतो, फील्डवर्क करत होतो। काही गोष्टी होत्या लाईफमध्ये ज्या बिझनेसमध्ये शिकलो गेलो, त्याच्यामध्ये लोकांना काय नीड्स आहे काय गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यांच्या कळल्या। त्याच्यानंतर मग संस्थेला ओपन करून आज पुढं करत आलो। तुम्ही जे आज उभा करताय ते कधीपासून आणि कशामुळे तुम्ही काय याचा मकसद? याचा विचार करत कमीत कमी 2017 पासून चालू होता, पण आतापर्यंत एवढी फंडिंग नव्हती ना कोणी फंडिंग आपल्याला दिली होती। स्वतःची फंडिंग तयार करून आज 1 वर्षापासून डेव्हलप केले। आज स्वतःचा ग्रोथ आणि चांगल्या पद्धतीने पुढे नेते। तुम्ही नोकरी व्यवसाय न करता सामाजिक कार्याकडे वळाला, काय याच्या मागचं? सामाजिक कार्यामध्ये प्रत्येक लेडी आपल्यामुळे कोणत्या लेडीजला किती फायदा होतोय आणि आपल्याकडे जी स्किल आहे आपल्या स्किलमुळे प्रत्येक लेडीज त्याच्यामधून फायदा घेऊ शकतात। त्यासाठी आपण तो मार्गदर्शन त्याला देत आलो। मी पहिल्यांदाच आले इथं मीटिंगमध्ये मला काही माहिती नव्हती। ममदाबादच्या महिलांना सांगितले असं आहे म्हणून मग मी पहिल्यांदाच आले तर मला असं एवढं छान वाटलं। म्हणजे मला महिला पाहून असं वाटलं खरंच मीटिंग आहे, हा ही मीटिंग खरंच चालू आहे, खरंच ही पुढे जाणार आहे म्हणून। काय सांगाल भालेराव सरांच्या बाबतीत? भालेराव सरांच्या बाबतीत काय सांगणार, काय कार्य सरांचं पण मला खूप छान वाटलं। सरनं जे बोललं का ते पण मला नक्की वाटलं खरंच आहे म्हणून। आता तुम्हाला शिलाई मशीन भेटली, काय करणार तुम्ही? शिलाई मशीन भेटली तर आमचा व्यवसाय समाज व्यवसाय पुढे करू शकतो ना। काय सांगाल तुम्ही कुठून आलो? आम्ही सगळं आलेले बुलढाणा जिल्ह्यामध्ये। कशी वाटली आजची मीटिंग? काय आजची मीटिंग खूपच छान होती। सरांनी कार्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? सरांनी आम्हाला खूप माहिती दिली। प्रत्येक महिला ही आपल्या स्वतःच्या पायावर कशी उभी राहिली पाहिजे, तिने प्रत्येक आपला स्वतःचा उद्योगधंदा कसा करून ती स्वावलंबी बनू शकते, प्रत्येक गोष्टी ती स्वतःच्या पायावर उभी राहून कोणत्या व्यवसायात कशी प्रगती करू शकते, याच्याबद्दल त्यांना कसं अनुदान मिळते हेच चॅरिटेबल ट्रस्टमध्ये त्यांनी सांगितलं। आता काय करणार? मशीन भेटले तुम्ही, मशीन भेटली तेव्हा काय करणार तुम्ही? शिलाई मशीनमध्ये जास्तीत जास्त महिला शिलाई मशीनवर काम करतात तर त्यांनी सांगितलं शिलाई मशीन जरी भेटली तर ते आम्हाला उद्योगधंदा पण देणार आहे, कारण ते आम्हाला शिलाई करण्यासाठी काही कंपनीतर्फे आम्हाला काही काम देतील आणि ते काम करूनच आम्ही आमचं उदरनिर्वाह करू शकतो आणि आमच्या जे दररोजच्या याच्यामध्ये ना आम्ही आमच्या गरजा भागवू शकतो। ही किती मीटिंग आहे तुमची? माझी ही पहिलीच मीटिंग आहे, पण याच्या अगोदर मी खूप काय ऐकलं। कसं वाटलं तुम्हाला आजच्या मीटिंगचा? काय अनुभव? जेव्हा या मीटिंगला आली तेव्हा मला खरोखर वाटलं, कारण सरांनी जेवढं पण सांगितलं याच्यामध्ये खूप काही आहे। कारण यांनी म्हणजे एक महिलांसाठी खरोखर अनुदान दिल्याच्यानंतर महिला काय करू शकते आणि कसं काय कार्य करू शकते स्वतःच्या पायावर उभं करण्याचं। कारण प्रत्येक महिलाला स्वतःच्या पायावर उभं राहायची इच्छा असते, परंतु तिला ना पैशाची याच्यानुसार ती राहू शकत नाही। त्याच्यामुळे यांच्याकडून अनुदान देऊन ती स्वतःच्या पायावर कशी उभी राहू शकते आणि कसं काम करू शकते हे सरांनी सांगितलं आणि त्याच्यामध्ये अनुदान देऊन महिलांचे काय काय फायदे होतात आणि त्या कशा स्वावलंबी बनू शकतात, ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकतात हे त्यांनी बरीच माहिती आम्हाला। आंबड तालुका जालना। बोला विचारतो कशी मीटिंग कशी वाटली तुम्हाला आजची मीटिंग? म्हणजे आज आपल्या या मीटिंग मधून तुम्हाला फायदा भेटणार ही गोष्ट तुम्हाला कळाली, बरोबर आहे का? ज्या गरीब लय चांगलं वाटलं केला। आपल्या संस्थेचं नाव काय आहे? संघर्ष बालराव चॅरिटेबल फाउंडेशन, बरोबर? या संस्थेच्या मार्फत तुम्ही वर्क करता, तुम्हाला पुढे कसं जायचं काय जायचं हे शिकवलं जातं, त्याच्या मार्फत तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या जातात, बरोबर आहे का? मार्गदर्शन दिलं जातं, बरोबर?